नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आज आहे 7 जानेवारी 2025 आणि आपण आज जे व्हिडिओमध्ये स्टॉक डिस्कस करणार आहे, निफ्टीच्या लेवल डिस्कस करणार आहे, ते उद्यासाठी म्हणजे 8 जानेवारी 2025 साठी आहेत. माझी तुम्ही स्क्रीन बघताय ती जी माझा चॅनल आहे त्याची स्क्रीन पाहत आहात. तर त्याच्यावरती तुम्ही परत इकडे जी प्लेलिस्ट आहे तर तिकडे जे पण नवीन ट्रेडर आहेत किंवा ज्यांना बिगिनर लेवलचे आहेत त्यांनी ह्या टेक्निकल ॲनालिसिस बिगिनर हा जी प्लेलिस्ट बनवली आहे ती बघावी. 16च व्हिडिओ आहेत आणि टेक्निकल इंडिकेटरचे 3च व्हिडिओ आहेत. हे दोन्ही पण प्लेलिस्ट बघायला तुम्हाला हार्डली 2 दिवस किंवा मॅक्झिमम 3 दिवस लागतील तुमच्या वेळेप्रमाणे. तर पण हे तुम्ही बघितल्यानंतर तुमचं जो बेसिक किंवा पाया जो असेल तो तुमचा मजबूत होईल आणि तुम्हाला इथून पुढचे जे व्हिडिओमध्ये मी जे काय सांगतोय ते तुम्हाला कळेल सुद्धा. तर आपण आता पहिल्या स्टॉककडे जाऊया. पहिला स्टॉक आहे इप्का लॅबोरेटरीज. यामध्ये तुम्ही थोडक्यात माहिती वरच्यावर सांगतो की जेव्हाही बुलिश कॅन्डल असते तेव्हा व्हॉल्यूम चांगला आहे. या 2 दिवस स्टॉक पडला, व्हॉल्यूम कमी होता मार्केटमध्ये. बरीच उलाढाल झाली किंवा स्टॉक किंवा इंडेक्स पडली तर यामध्ये जास्त फरक पडला नाही. तर इप्का लॅबोरेटरीज ही बुलिश आहे. मला असं वाटतं उद्या ही शेवटचे जे हाय आहेत ते पण तुटतील. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे जे के सिमेंट. जे के सिमेंटमध्ये बघाल तर मी इथे थोडी हॉरिझॉन्टल लाईन काढतो. या लाईनकडे तुम्ही बघाल तर त्याने शेवटचे जे हाय आहेत ते सगळे दिवसाचे हाय तोडलेले आहेत आणि इथे बुलिश कॅन्डल झाली आहे. जवळपास मारूबुजू कॅन्डल आहे. या दिवसाचा व्हॉल्यूम जरा कालपेक्षा कमी जरी असला तरी पण यामध्ये बुलिशनेस आहे, कारण त्याच्या मागचे जे बाकीचे डेटा जे पॉईंट्स आहेत ते मी बघितलेले आहेत. त्यामुळे हा जो स्टॉक आहे तो बुलिश आहे. जसं यापूर्वी पण आपण डिस्कस केलं की जेव्हाही निफ्टी बुलिश असते तेव्हा बुलिश स्टॉक चांगले काम करतात आणि निफ्टी जेव्हा बेअरिश असते तेव्हा जे बुलिश स्टॉक असतात त्यातले 99% स्टॉक खाली पडतात. एखादा स्टॉक फारच बुलिश असेल तर त्याच्यामध्ये बुलिश मुवमेंट दिसते. त्यामुळे जेव्हा पण तुम्ही बुलिश ट्रेड घेणार असाल तेव्हा निफ्टी बुलिश आहे किंवा ग्रीनमध्ये आहे की नाही हे बघणं महत्त्वाचं आहे, किंवा सेक्टर ॲटलिस्ट ज्या सेक्टरचा जो स्टॉक आहे ते सेक्टर तरी ॲटलिस्ट बुलिश असायला पाहिजे ते तुम्ही जरा लक्ष देऊन बघा. आता हा पर्यंतचा व्हिडिओ जो आहे तो स्टॉकसाठी आहे. इथून पुढचा जो व्हिडिओ असेल तो निफ्टीसाठी असेल. तर ज्यांनी स्टॉक मार्केटचा फक्त स्टॉकचाच अभ्यास करायचा आहे त्यांनी इथपर्यंत व्हिडिओ बघून बंद केला तरी चालेल. आता आपण निफ्टी ॲनालिसिसमध्ये जातोय. हा जो नेहमी मी चार्ट उघडतो निफ्टीचा, पण या investing.com वरती आजची जी कॅन्डल आहे 7 तारखेची, तुम्ही इथे खाली बघत असाल इथे 7 तारीख आहे, ही 6 तारीख आहे, ही 7 तारीख आहे. तर इकडे आज कदाचित बरोबर कॅन्डल तयारच झालेली नाही आहे. तर ती थोडी मिस्टेक असू शकते टेक्निकल. मग त्यामुळे मी आज झिरोदाच्या वेबसाईटवरती जाऊन किंवा झिरोदाच्या ॲपवरती जाऊन मी हा निफ्टीचा चार्ट प्लॉट केला आहे. ही जी ब्ल्यू कलरची लाईन दिसते वरची वाली, ही जी ब्ल्यू कलरची लाईन दिसते ही आहे वीकली 20 दिवसाची मूव्हिंग ॲव्हरेज, आणि ही जी गुलाबी रंगाची आहे ती 50 दिवसाची वीकली मूव्हिंग ॲव्हरेज आहे. हे तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, मी का ड्रॉ करतो. इथे जी ब्ल्यू लाईन दिसते ती डेची आहे. इथे जी रेड लाईन दिसते 200 दिवसांची ती डेची आहे. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. आता मी पहिल्यांदा जातो की ओव्हरऑल निफ्टीमध्ये काय होतं आहे किंवा काय आहे हे आपण थोडं डिस्कस करूया. तर याच्यामध्ये बघाल तर ऑलरेडी जेव्हा पण निफ्टी ही 20 दिवसाच्या EMAच्या खाली आहे तोपर्यंत त्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात तरी बिअरिशनेस आहे, बुलिशनेस नाही. हे 100% डोक्यामध्ये ठेवा. म्हणजे अजून बॉर्डर व्ह्यू जरी पकडला तरी ही निफ्टी इथे कॉन्सॉलिडेट होते किंवा इथल्या जागेतच ती फक्त खालीवर ट्रेड होते. अजून कोणताही डिसिजन झालेला नाही की अजून ती बिअरिश होणार आहे की बुलिश होणार आहे. हे तुम्ही एक बॉर्डर वेनी विचार करू शकता. आता उद्याचा फक्त विचार करायचा झाला तर मग आपण टेक्निकली काय बघू शकतो ते आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जाऊया की आता इथे जरी तुम्ही चार्टवरती बघितलं तर ही शेवटच्या दिवसाची जी रेड कॅन्डल आहे कालची आणि आजची जी कॅन्डल आहे याच्यामध्ये एक फरक असा आहे की याचा जो लो असतो आधीच्या दिवसाच्या कॅन्डलचा किंवा क्लोज असतो
तो पुढच्या कॅन्डलनी तोडला पाहिजे, तो ट्रेंड कन्फर्म करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल काय म्हणायचं आहे, आता बघा इथे पण रेड कॅन्डल झाली आहे तयार आणि इकडे सुद्धा ग्रीन कॅन्डल तयार झाली. पण यामध्ये तुम्ही बघाल तर मी थोडं इथे लाईन काढतो. ही जी लाईन आहे ही वाली, ही एक कॅन्डलने तोडलेली आहे. म्हणजे जो खालचा या कॅन्डलचा जो लो आहे तो या कॅन्डलने तोडलेला आहे. या लो किंवा क्लोज म्हणू शकतो, या कॅन्डल तोडलेला आहे. त्यामुळे इथे जी बिअरिशनेस आहे मार्केटमध्ये तो कायम राहतोय. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते, की समजा इथे एक रेड कॅन्डल तयार झाली पहिली. आता दुसरी कॅन्डल जी समजा ही ग्रीनवाली कॅन्डलच पकडूया. ही ग्रीनवाली कॅन्डल इथे तयार झाली असती, ही ग्रीनवाली कॅन्डल. तर जो ह्याचा लो आहे तो ह्या ऑलरेडी ह्या कॅन्डलने तोडलेला आहे किंवा त्याच्या खाली ती क्लोज झाली आहे किंवा खाली तयार झालेली आहे. तर तो जो बिअरिशनेस असतो तो तो त्या इंडेक्समध्ये किंवा स्टॉकमध्ये आपण कन्फर्म करू शकतो किंवा कंटिन्युअस बिअरिशनेस आहे हे असं समजू शकतो. पण हे आज झालंय का, तर झालेलं नाहीये, कारण याचा लो आणि क्लोज या दोन्हीच्या वरती ही कॅन्डल तयार झाली आहे. म्हणजे आता आज निफ्टी असं सांगतेय की कुठेतरी बिअरिशनेसला किंवा मार्केट पडायला ब्रेक लागलेला आहे. हे एक कळालं. म्हणजे आज आपण प्राइस ॲक्शनमध्ये हे एक समजतोय की मार्केट बुलिश असण्याची शक्यता दाट आहे. आता हे झालं प्राइस ॲक्शन किंवा कॅन्डलवरून आपण माहिती घेणं. पण ओव्हरऑल मार्केटचा आपण व्ह्यू बघितलाय की इथे मार्केट आहे, त्यामुळे अजून सुद्धा बिअरिशनेस आहे. कारण इथे 200 दिवसाची जी मुव्हिंग ॲव्हरेज आहे ती अजून त्या कॅन्डलने तोडलेली नाहीये. पूर्ण शॉर्ट टर्मसाठी तरी बुलिशनेस येण्यासाठी हे कॅन्डल तोडायला लागेल. म्हणजे मी परत थोडं जातो. म्हणजे समजा उद्या येणारी जी कॅन्डल आहे तिने समजा ही 200ची EMA तोडली आणि इथे ग्रीन कॅन्डल तयार झाली, तर आपण म्हणू शकतो की त्याच्या पुढच्या ज्या येणाऱ्या कॅन्डल आहेत ते बुलिश असू शकतात ह्या रेजिस्टंट लेवल येईपर्यंत तरी. हे तुम्हाला कळालं. पण तसं झालेलं नाहीये अजून, त्यामुळे एक बॉर्डर वेला आपण म्हणू शकत नाही की अजून बुलिशनेस आहे. पण ह्या दोन कॅन्डलचा जो अभ्यास केला आपण, शेवटच्या दोन कॅन्डलचा, जसं ही पहिली कॅन्डल तयार झाल्यानंतर दुसऱ्या कॅन्डलनी पहिल्या कॅन्डलचा लो तोडला, तर इथे आपण म्हणू शकतो की बियर मार्केट आहे म्हणून. पण या कॅन्डल नंतर दुसऱ्या ती कॅन्डल जी ग्रीन जरी तयार झाली असती याच्या खाली, ग्रीन जरी कॅन्डल असती याच्या खाली, तरी पण मी म्हणलं असतं की बिअरिशच मार्केट आहे. पण तसं झालेलं नाही. म्हणजे या कॅन्डलनी जी शेवटची जी कॅन्डल तयार झालेली आहे त्यांनी आधीचा लो पण तोडला नाही आणि क्लोज पण तोडला नाही. म्हणजे इथे बिअरची ताकद कमी झाली आहे. म्हणजे प्राइस ॲक्शन काय सांगत आहे, प्राइस ॲक्शन हे सांगत आहे की बुलिशनेस उद्या येऊ शकतो. मी एका दिवसासाठी किंवा एका दिवसाचं बोलत आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता मी जातोय ओपन इंटरेस्टच्या डेटावरती. ओपन इंटरेस्टच्या डेटामध्ये गेल्यानंतर आपल्याला काय दिसतंय ते बघूया. इथे मी 9 जानेवारीची एक्सपायरी निवडली आहे. इथे निफ्टी आहे. आता निफ्टीमध्ये तुम्ही बघाल तर इथे आपल्याला जो पुटचा ओपन इंटरेस्ट जास्त दिसतोय आणि 800 वरती कॉलचा ओपन इंटरेस्ट जास्त दिसतोय. त्या मानाने पुटचा इंटरेस्ट कमी दिसतोय. म्हणजे याच्यावरून असं दिसतंय की 23,700 हा सपोर्ट असणार आहे आणि 23,800 हा रेजिस्टंट असणार आहे. पण याच्यावरूनच फक्त सगळ्या गोष्टी कळत आहेत का, तर नाही. आपल्याला काय करायला लागेल, आपण चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा सुद्धा बघायला लागेल. मग आपण इथे चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा बघूया. आता चेंज इन ओपन इंटरेस्टचा डेटा खूप इंटरेस्टिंग आहे. तर कसा इंटरेस्टिंग आहे ते तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही बघाल तर इथे या बाजूला या ठिकाणी कॉल रायटर्स आहेत ते पळून गेलेत. कुठल्याच्या लेवलला, 23,600च्या लेवलला. परत इथे पण कॉल रायटर्स पळून गेलेत, हे 650च्या लेवलला. आणि याच्यामधला जो कॉलचा जो पण शिफ्टिंग आहे ते इथे आणि इथे शिफ्ट झालेलं दिसत आहे. बरोबर आहे. आता आपण थोडं खाली येऊया. खाली आल्यानंतर तुम्हाला बघाल तर हे जे ह्या ज्या बार्स आहेत त्या म्हणजे किमतीनुसार आहेत किंवा किती इन्व्हेस्टमेंट झाली आहे त्या स्ट्राईक प्राईजवरती त्याच्यानुसार आहेत. तर तुम्ही बघाल की 23,700च्या लेवलला जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फार कमी आहे कॉल रायटर्सची, आणि पुट रायटर्सची खूप मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. तसंच 750 वरती पण पुट रायटर्सची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे आणि 23,800 वरती कॉल रायटर्सची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे.
आता ते मी थोडं हे मार्कर काढून बघितलं तर मी जेव्हा इथे कर्सर नेतोय त्यानंतर बघाल तुम्ही अ, त्या काळ्या चौकोनामध्ये तुम्हाला कॉल ओआय चेनच्या समोर 15.97 करोडची इन्व्हेस्टमेंट आहे कॉल रायटरची, आणि पुट रायटरची इन्व्हेस्टमेंट बघाल तर 25.32 करोडची आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे पुट रायटरचा किती पैसा लागला आहे, बरोबर आहे. आणि इथे बघाल तर पुट रायटर्सनी 1.42 करोडचं इन्व्हेस्टमेंट ॲडिशनल केलेली आहे, तर कॉल रायटर चेंज वजा 11.43 करोड, म्हणजे कॉल रायटरनी अक्षरशः 11 करोड गमावले आहेत किंवा 11 करोडची इन्व्हेस्टमेंट लॉसमध्ये बुक केली आहे असं समजून जा तुम्ही. म्हणजे ते मायनसमध्ये फिगर आहे हे तुम्हाला याच्यातून कळालं. म्हणजे ओव्हरऑल होतंय काय, आपण परत आता निफ्टीच्या चार्टवर जाऊ, की जे खालचे ज्या स्ट्राईक आहेत त्याच्यामधले जे कॉल रायटर्स जे आहेत ते आपली पोझिशन कमी करतायत, बरोबर आहे. आणि ती वरती 23,800 मध्ये ऍड करतायत, आणि पुट रायटर्स आहेत ते वरच्या लेवलला परत ऍडिशन करतायत. म्हणजे असं याच्यातून दिसतंय ओवाय मधून, म्हणजे ऑप्शनचा ओवाय, ऑप्शन ओवाय मधून असं दिसतंय की इथे मार्केट कुठेतरी बुलिश आहे. लक्षात आलं. म्हणजे आपल्याला दोन्ही गोष्टी पुलिस आहे म्हणून सांगतात. आता आपण नेहमीप्रमाणे जाऊया थोडं ऑप्शनचा डेटा बघायला. ऑप्शनचा डेटा ऑलरेडी इथे पण आहे. ऑप्शनचा डेटा मी ऑलरेडी काढला आहे. तर इथे आता ऑप्शनच्या डेटाकडे आपण जाऊया. आता इथे ऑप्शनच्या डेटामध्ये परत मी थोडं माझा पेन काढतो. हां, तर याच्यामध्ये बघाल तर 6 तारखेला डेटा बघाल तर तो लॉंग अनवाइंडिंगचा डेटा होता, आणि इकडे आज ॲडिशन झालं म्हणजे 2,11,000 ओपन इंटरेस्ट वाढलेले आहेत. आणि कालच्यापेक्षा आजची कॅन्डल कशी आहे, ग्रीन आहे. म्हणजे इथे लॉंग बिल्डअप झालेला आहे. लॉंग बिल्डअप म्हणजे इथे जे पोझिशन घेणारे लोक आहेत त्यांना असं वाटते इथून निफ्टी वरती जाणार आहे. म्हणजे आपण तिन्ही डेटा जरी जुळवल्या तर फ्युचरचा ओआय जो आहे तो पण आपल्याला बुलिशनेस सांगतोय, बरोबर आहे. मग आता उद्या समजा मार्केट खाली पडलं किंवा ते चुकीच्या दिशेने ट्रेड करण्यासाठी मार्केट पाडूही शकतात, तर कुठपर्यंत जाऊ शकतं ते पण आपण डोक्यात ठेवूया. तर मार्केट उद्या जाण्याचे चान्सेस आहेत ते आपण बघूया. मार्केट उद्या जाण्याचे चान्सेस कुठले, ही रेड लाईनची लो लाईन म्हणजे 23, थोडं आपण या ठिकाणी ग्रीन लाईन काढूया, थोडं डार्क करूया. ही जी लेवल आहे 23,550 ही एक्स्ट्रीम लेवल आहे जिथे मार्केट पडू शकतं. दुसरं खाली पडू शकतं तर ही लेवल आहे जी कालची म्हणजे आजच्या डेटची, जो उद्या गेल्यानंतर एक दिवसाच्या आधीची होईल. इथपर्यंत या लेवलकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे की इथे कुठेतरी हॅमर पॅटर्न तयार होतोय का, म्हणजे जे बुलिश रिव्हर्सल पॅटर्न असतात ते होत आहेत का, आणि उद्या मार्केट 23,900 पर्यंत जाईल असं मला वाटतंय. का वाटतंय, कारण आज मार्केटमध्ये बुलिशनेसच्या चाहूल लागलेली आहे. मग आता त्याचं अप्पर लिमिट किती आहे तर 23,900 आहे. तर मग एक तर 23,900 पर्यंत जाईल किंवा जो आजचा हाय जो आहे 23,800चा, तर 23,800 पर्यंत पण जाऊ शकतं. पण जेव्हा ही दोजी तयार होते किंवा स्पिनिंग टॉप तयार होतो तेव्हा नेक्स्ट डेची मुवमेंट असते ती थोडी स्ट्रॉंग असते. लक्षात आलं. त्यामुळे उद्या मार्केट बुलिश असेल किंवा रेंज बाउंड असेल. रेंज बाउंड असेल तर त्याची लो लेवल सांगितली आणि हाय लेवल सांगितली, आणि एकदम एक्स्ट्रीम बुलिश झालं तर मग ते 23,900 पर्यंत जाऊ शकतं. 24,000ची लेवल मला वाटत नाही या एक्सपायरीमध्ये येणं शक्य आहे, कारण तिकडे भरपूर प्रमाणामध्ये कॉल रायटर्स आहेत जे तुम्ही इथे बघू शकता. ओपन इंटरेस्टमध्ये जाऊया आपण. 2400 वरती बघा कॉल लेटर जवळपास 1.22 CRचे आहेत ओपन इंटरेस्ट. आणि इथे पण बऱ्यापैकी ओपन इंटरेस्ट वाढलाय. चेंज इन ओपन इंटरेस्ट, सॉरी व्हॅल्यू आहे ती. हां, तर ॲक्च्युली तुम्हाला कळालं असेल की मी काय म्हणतोय, म्हणजे 23,900 पर्यंत मला वाटतं मार्केट जाऊ शकेल, त्याच्यावरती जाऊ शकत नाही. 24 पर्यंत टच केलं तर तिथून लगेच रिजेक्शन मिळेल असं मला वाटतंय, खूप बुलिश असेल तर. नाहीतर मग रेंज बाउंड असेल, रेंज बाउंड किंवा बुलिश. तुम्हाला लक्षात आलं असेल तर मी काय म्हणलं तर.
ठीक आहे, मला वाटतं मोस्टली आपण सगळे पॉईंट कव्हर केलेले आहेत. म्हणजे प्राइस ॲक्शन सुद्धा थोडक्यात मी सांगतो, प्राइस ॲक्शन सुद्धा बुलिश आहे. ओपन ऑप्शनचा ओपन इंटरेस्ट पण बुलिश आहे, फ्युचरचा ओपन इंटरेस्ट पण बुलिश आहे. त्यामुळे उद्या मार्केट बुलिश राहील असं वाटतंय. पण एक चान्स असतो एक 20-25% रॉंग होण्याचा. पण रॉंग कोण होऊ शकतं, जर त्याला लाईव्ह मार्केटचा डेटा माहीत त्याच्याकडे नसेल तर. माझ्याकडे लाईव्ह मार्केटचा डेटा ऑलरेडी आहे, त्यामुळे आपले चुकण्याचे चान्सेस फार कमी असू शकतात. पण नेहमी लक्षात ठेवा की एंट्री पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मला आज अजिबात ट्रेड घेता नाही आलं, कारण मला असं वाटलं होतं की मार्केटमध्ये काहीतरी मुवमेंट दिसेल, पण मला तसे दिसले नाही, म्हणून मी स्टॉकमध्ये आज ट्रेडिंग केली. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, कारण त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. आणि बेल आयकन दाबल्यानंतर ऑल व्हिडिओ सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि तुम्ही नक्की या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू, धन्यवाद, गुड नाईट.